श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज 15 डिसेंबर वार सोमवार आणि आज आलेली आहे सफला एकादशी. हा दिवस श्री हरिविष्णूला समर्पित केला जातो. या दिवशी विधिवत पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 15 डिसेंबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे. याला सफला एकादशी असं म्हटलं जाते. तर मार्गशीर्ष कृष्ण एकादशी आपल्या नावाप्रमाणेच जीवनातील सर्व कार्यांना यशस्वी करत असते, म्हणूनच याला सफला एकादशी असं म्हटलं जाते. भक्त आपल्या कामामध्ये यश मिळवण्याच्या इच्छेने हे व्रत करत असतात. या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. तर या दिवशी एकादशीचे व्रत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देणारे म्हटले गेलेले आहे. या तिथीला व्रत ठेवल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि आपण नकळत कळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये, यमुना, नर्मदा या पवित्र गंगेमध्ये स्नान केले जाते, दानधर्म केले जाते. म्हणून या सफला एकादशीच्या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. कारण या वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण काही उपाय करत असतो त्या उपायाचं शीघ्र फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्याच दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी जर व्रताचे पारायण नीतिनियमाने जर केले, एखाद्या गरजू व्यक्तींना जर या दिवशी दान केले किंवा जेवू जर घातले, तर या दिवशी अन्न, वस्त्र आणि तिळाचे जर दान केले तर आपल्या पितरांची जी आशीर्वाद जे आहे, आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिळाचे दान केल्याने पितरांना तृप्ती मिळत असते आणि जीवनातील अडथळे दूर होत असतात. कारण सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळत असते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आयुष्यामध्ये आपल्या आरोग्य सुधारत असते आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये शांती, आर्थिक स्थिरता राहत असते. धर्मग्रंथानुसार एका वर्षात 24 एकादशी येत असतात, पण त्यापैकी सफला एकादशी एक आहे. या एकादशीची कथा स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती आणि म्हटले होते की जसं नागामध्ये शेषनाग, पक्ष्यामध्ये गरुड आणि ग्रहामध्ये सूर्य व चंद्र आहे, त्याचप्रमाणे सफला एकादशी ही सर्व एकादशीपेक्षा श्रेष्ठ आहे. या दिवशी भाविक विधीपूर्वक व्रत करत असतो त्याला अश्वमेघ यज्ञासारखे फळ प्राप्त होत असते. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जो व्यक्ती विधीपूर्वक व्रत आणि पूजा करत असतो त्या व्यक्तीच्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात. त्यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये शुभयोग संयोग घडून येत असतो. जीवनातील दुःख अडचणी ह्या दूर होतात. काही केलेले कर्म असेल किंवा पाप असेल यातून मुक्तता होत असते. त्याचबरोबर अकाली मृत्यूचं भयसुद्धा टळत असते. म्हणून या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याला सेवा किंवा तुम्ही तुमचे नामस्मरण करून उपाय देखील करू शकता. आज सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा लवकर पूर्ण होईल. साक्षात श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करून देतील. असा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, मार्गशीर्ष महिन्यातला हा सोमवार आलेला आहे आणि शेवटची एकादशी आलेली आहे. शेवटची एकादशी आल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि ही जी एकादशी तिथी आहे ही भगवान श्री हरी विष्णूला समर्पित असल्यामुळे पद्धतीने जर आपण पंचोपचारी अभिषेक करून जर पूजा केली तर संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते. या दिवशी सर्वार्थ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. हा योग जो आहे तर अत्यंत शुभ मानला जातो.
तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, तर पहा, संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो, तुळशीची पूजा केली जाते. संध्याकाळी आपल्या देवघराजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो, तिथे पूजा केली जाते. त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. पहा, संध्याकाळी ज्या वेळेमध्ये आपण घर झाडतो 4 वाजता, त्या वेळेनंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये 8 ते 9 वाजेपर्यंत प्रवेश करत असते. म्हणून हा शुभयोग जो आहे तो संध्याकाळचा म्हटला गेलेला आहे. या वेळेमध्ये लक्ष्मी देवीचं आगमन होते. या वेळेला तिन्ही सांजेची वेळ म्हटली जाते. तर संध्याकाळी 5 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत हा उपाय जे आहे तर तुम्ही करू शकता. तर हा उपाय जो आहे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावे, घरामध्ये ऐश्वर्य धन संपत्तीमध्ये वाढ व्हावी, आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या ह्या वाढत असेल, घरामध्ये सुख संपत्ती हवी असेल, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी म्हटला जातो. पहा, आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येत असतो. घरामध्ये आलेला जो पैसा आहे हा घरामध्ये स्थिर राहत नाही. आलेला पैसा जो आहे हा कोणत्या कारणातून किंवा घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती पडला तर त्यांच्या आजारपणामध्ये निघून जातो. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनयोग जुळून येण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून आज सफला एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं. तसंच आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण व्हावी तुम्ही प्रयत्न करत आहात, ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी त्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी म्हटला जातो. घरातील संपूर्ण दारिद्र्य, कर्ज फिटेल, नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये संपत्तीचे योग जे आहे तर ते जुळून येतील. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू यांचे जे तत्व आहे हे पृथ्वी तलावर नेहमीपेक्षा एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जागृत अवस्थेत असतात आणि आपण जिथे पूजा करतो त्या ठिकाणी ते आपल्याला सात्विक फळ जे आहे ते दुप्पटपटीने प्राप्त करून देतात. तर आपल्या देवघरामध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सर्वात प्रथम आपल्या श्रीकृष्ण बाळ आहेत तर त्यांच्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तर एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही नेहमी संध्याकाळी जो लावता तर तो लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे. तर हा उपाय करण्यासाठी एक पंती किंवा मातीची पंती आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही दिवा जो आहे तर मातीची पंथी घेऊ शकता, निरंजनी घेऊ शकता किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. कुठल्याही धातूचा दिवा जो आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. तर तुटलेला किंवा खराब झालेला दिवा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा नाही. स्वच्छ धुवून दिवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर शुद्ध गाईचं तूप जे आहे तर 2 चमचे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग, एक हिरवी वेलची आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल किंवा तिळाचं तेल असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावून घ्यायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक प्लेट आपल्याला इथे घ्यायची आहे. तुमच्याकडे अष्टगंधक असेल, चंदन असेल, त्यानंतर आपल्याला तुळशीच्या काडीने या चंदनाच्या सहाय्याने या प्लेटवर आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू जे आहे आणि कडाच्या 2 लाईनी आहेत तर त्या आवर्जून काढायच्या आहेत. कारण ह्या आवर्जून आपल्याला काढायच्या आहे कारण ह्या स्वस्तिकच्या मर्यादा म्हटल्या गेलेल्या आहेत. कारण स्वस्तिक हे मंगलकारक आणि कोणत्याही गोष्टीमध्ये अत्यंत शुभ मानल्यामुळे स्वस्तिक हे प्रत्येक ठिकाणी काढलं जाते. याशिवाय कोणतंही लग्न कार्य असेल, पूजा असेल तर ती अपूर्ण म्हटली जाते. स्वस्तिक हे चुकीचं काढू नका. तर चांगल्या पद्धतीने हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. वाकडं तिकडं न काढता सरळ रेषेमध्ये काढायचं आहे. त्यानंतर या दिव्या खाली आपल्याला प्लेटवर जिथे स्वस्तिक काढलेला आहे तर त्यावर आपल्याला जव ठेवायचे आहेत. तर पहा, सोमवार असल्यामुळे आपण भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवान शिवच्या पिंडीवर आपण शिवमूठ जे आहे तर ते जवस वापरत असतो. भगवान शिवशंकराच्या पिंडीवर जेव्हा आपण जे जव आहे तर शिवमूठ अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला सुख संपत्ती ऐश्वर्य नांदते, साडेसाती दूर होते, नकारात्मकता दूर होते.
आपल्या विवाहात व लग्न कार्यामध्ये काही अडचणी समस्या येत असेल त्या नष्ट होत असतात. घरात दोष संकट असेल तर यातून आपली मुक्तताही होत असते. मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होत असतात. तर जव जी आहे तर याची चटणी बनवली जाते किंवा तुम्ही हे जव जे आहे तर ते प्लेटमध्ये टाकू शकता. तर पहा जव जे आहे तर हे गव्हाचे सातू म्हटले गेलेले आहे. आपण जेव्हा हे सोलत असतो तेव्हा त्यामधून गहू निघत असतात. अगदी त्याच पद्धतीने ही जव म्हटली जाते. तर जव जी आहे तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज ही जव जी आहे तर ती मिळून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्ण बाळ आहे तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे. असा एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. या दिव्याने आपल्याला भगवान शिव आणि भगवान श्रीकृष्ण यांना ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले श्री हरिविष्णूला अर्पण करायचे आहे. तुळशीचं एक एक पान जे आहे तर सर्व घरातील सदस्यांनी अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा पठण करायचं आहे. आणि संध्याकाळी श्री विष्णुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आणि संध्याकाळी हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला भगवान विष्णूच्या मूर्तीजवळ ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा अखंड दिवा तेवत राहील अशी आपल्याला काळजी याची घ्यायची आहे. ज्यामुळे श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या जीवनातील जेवढे दुःख आहे संकट आहे याचं निवारण लवकरात लवकर होत असते. विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने आपण जे नकळत कळत जे पाप करत असतो त्यातून आपली सुटकाही होत असते. म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.